नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा जलदिंडी हा पाठ पाहणार आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले. यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. यांचा जन्म 1960 मध्ये झाला. ते एक प्रसिद्ध लेखक, स्त्रीरोग तज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांची नावाडी, योगार्थू, उवाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करून नद्याशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी जलदिंडी अभिनव कल्पना साकारली आहे. नद्यांच्या जलप्रवाहाच्या प्रदूषणाबाबत समाजात जागृती निर्माण करणं याचं काम त्यांनी केले आहे. जलदिंडीची गोष्ट या पुस्तकामध्ये पुस्तक रूपाने हाच प्रवास रसाळ भाषेतून लेखकाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेखकाने विश्वास येवलेंनी आपल्या पाठाच्या माध्यमातून आज पाहिलं तर नद्यांच्या, जसं अश्मयुगापासून आपण पाहतो, अभ्यास करतो इतिहासामधून, की लोकवस्तीची गर्दी किंवा लोकवस्तीचं वसाहत नद्यांच्या किनाऱ्यावरती तेव्हापासून सुरुवात झाली. मोठमोठी पवित्र स्थानं किंवा ईश्वराची आराधना किंवा मंदिरं हे नदीच्या किनाऱ्यावरती पाहिलं आहेत. आज आपण पाहतो पंढरपूरवासी आहात तरी देखील चंद्रभागी नदीच्या तीरावरती आपलं पांडुरंगाचं मंदिर आहे. अशा या मंदिरांच्या वास्तव्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोक येतात आणि त्याच्यामुळं आपण दर्शनासाठी रेलचेल किंवा दळणवळण करू शकतो. तशाच माध्यमातून इथं आलेले लोक कशा पद्धतीनं प्रदूषण फैलावतात, नदीचं पाणी अस्वच्छ करतात आणि त्याच्यामुळं प्रदूषण वाढतं. अशा या प्रदूषणामुळे माणसाचे जीवन आजकाल धोक्यात येऊ लागलेलं आहे. अशा या समर्पक उद्देशानं किंवा लोकांच्या मनामध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम लेखकाने केलेलं आहे. प्राचीन काळापासून आपण नद्यांच्या काठी जीवन फुलवले आहे, त्यामुळे नद्यांना लोकमाता म्हणून ओळखलं जाते. परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूप प्रदूषित झाले आहेत. या पार्श्वभूमीमुळे आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी 12 वर्ष सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवाहाचा परिचय या पाठात करून दिला आहे. प्रस्तुत पाठ हा जलदिंडीची गोष्ट या पाठ्यपुस्तकातून घेतलेला आहे. बघा, आज कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, स्वच्छतेची मोहीम कुणीतरी राबवली पाहिजे. ह्या हेतूने विश्वास येवलेंनी आपल्या कार्यातून लोकांच्या मध्ये जनजागृती, नदीला आपण माता मानतो, ही नदी स्वच्छ ठेवली तरच आपल्याला निरोगी राहण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे. आणि या आपल्या जीवनशैलीमध्ये बदल झालेला आहे. वापरा आणि फेकून द्या. जसं तुम्ही 7वी इयत्तेमध्ये नदीविषयी पाठ पाहिला होता. जे होते टाकाऊ ते खाऊ घातले नदीला, अशा पद्धतीची गोष्ट आपण अभ्यासलेली आहे. परंतु आजच्या युगामध्ये नदी कशी स्वच्छ राहील, नदीचं पावित्र्य कसं राहील, आजच आपण पंढरपूरवासी असल्यामुळे 4 वाऱ्या भरतात आणि या वाऱ्याच्या माध्यमातून अनेक लोक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि ती प्रदूषित करतात. ही प्रदूषित होऊ नये, स्वच्छ राहावी, सगळ्यांना तिचा लाभ मिळावा, याच्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा, स्वच्छता करावी, अशा प्रकारची हेतू किंवा भावना लेखकाने आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया आता पाठाच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे. आपल्या पाठामध्ये, पुस्तकामध्ये या धड्याच्या माध्यमातून काय वर्तवलेलं आहे ते पाहूया. झुळझुळत्या वाऱ्यांनं मुळामुठीच्या संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं, काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला, डोक्यावर स्थिर झालेली, संगमाच्या अनुभवाने
अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटावर सूर्याचे प्रतिबिंब हालत डुलत राहणं, शिडांची नाव या वातावरणात हळूहळू गेलेली ही नौका मी संगमावर आणलेली. नौकेचे सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली. बघा, पूर्वीच्या काळापासून नदीमध्ये जलप्रवास करण्याचं रूढ आहे. परंतु अशा या नदीच्या पावित्र्यामध्ये किंवा नदीचं स्वच्छतेमध्ये लेखकाने असं सांगितलं की लेखक आपल्या पाठाच्या माध्यमातून सांगतात की नदीचं पात्र झुळझुळ वाहणारं, त्या पात्रामध्ये संगम म्हणजे दोन नद्याचं एकत्रित येणं, ह्या संगमावरती अनेक लोक हे समजून पावित्र्य समजून त्या ठिकाणी स्नानासाठी येतात. अशा या प्रवाहामध्ये सूर्यबिंब पडतात आणि त्याची प्रतीक हलणाऱ्या लाठा, हे सगळं काही एक औरच किंवा त्याचं सौंदर्य पाहिलं तर डोळ्यामध्ये भरण्यासारखं असतं. अशा या नौका विहाराच्या नदीमधल्या लेखक वर्णन करतात की नौका आपली पाण्यामध्ये प्रवाहामध्ये नेण्यासाठी जी शिडाची नाव असते त्याला कापड बांधलेलं असतं, ती एक दोरी आपल्या हातात आणि तशाच पद्धतीनं ती नदीच्या प्रवाहामध्ये लोटण्याचं काम करतात. पुढे पाहूया, आपल्या मुला आणि त्याच्या मित्रांना नौका विहार करावा, त्यांना नौका चालवण्याची शिकवावी अशा हेतूने ते आपल्या मुलाला नौकेमधून प्रवास करावा, प्रवाहामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलं. 6-7 वर्षाचं वय त्याचं. शिडाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता. बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगाने धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याचा उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितले. त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी, आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. शेवटी न रागावून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडं वळवली. म्हणजे जलप्रवाहामध्ये प्रवास करत असताना मुलगा आणि त्याचे मित्र यांना नदीचा प्रवाह कसा असतो किंवा त्याचं नौका कशी चालवावी हे हेतूने ते मुलांच्या समवेत नदीच्या पात्रामध्ये उतरले होते नौकेमधून. आणि त्याचबरोबर जात असताना जो उत्साह नौकेमध्ये बसताना होता तसा नदीच्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर त्याचा उत्साह मावळलेला दिसला. त्याचा उत्साहाचं रूपांतर भीतीमध्ये दिसलं आणि त्यांनी आपली नाव किनाऱ्याकडे घेण्याचं सांगितलं. त्याच्या विनवण्या किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून लेखकांना देखील आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला भित्रट म्हणून नौका परत किनाऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या पाठीमागचा काय हेतू होता हे पाहूया. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. त्याचा आवाज किंचित वाढला. म्हणाला, खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात. काही हरकत नाही. मी भीतो आहे तो या घाण पाण्याला. म्हणजे त्या लेखकांना या ठिकाणी हेच दर्शवायचं आहे किंवा हेच सांगायचं आहे की तो लहान मुलाच्या माध्यमातून सांगतात की तो पोहण्याला किंवा नाव उलटण्याला भीत नाही, परंतु त्या नदीच्या प्रवाहामध्ये असणारं पाणी आहे ते गलिच्छ आहे, घाण आहे, त्याच्यामध्ये हात देखील बुडू वाटत नाही आणि तशा पाण्यामध्ये पडलं तर आपल्या शरीराला अपायकारक होईल. म्हणून तो आपल्या वडिलांना म्हणतो की पुण्यातील खडकवासला या धरणामध्ये मध्यभागी नेऊन नाव उलटवा. मी पोहता येत नाही असं नाही म्हणत, परंतु मला तिथून देखील मोठ्या तळमळीनं किंवा मोठ्या शितापीने मी किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकेल. अशा प्रकारची त्याची भावना ह्या पाण्याच्या घाण दूषित पाण्याबद्दल भावना व्यक्त करतो. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना व ढगावर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लक्षात आलं की या
पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायला जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी जे साफसुथऱ्या किंवा स्वच्छ पाण्याने जसं डोंगर माथ्यावरून झाडांच्या माध्यमातून किंवा वाहत वाहत पाणी येत असायचं, ते शुद्ध असायचं, पवित्र असायचं. ते पाणी आता पाहिलं तर लोकांनी केलेल्या प्रदूषणामुळे त्याचं नद्यांचा ऱ्हास होत चाललेला होता. आणि ते पाहिल्यानंतर सूर्याला देखील लाज वाटत असेल की नदीचं पात्र किती घाण झालेलं आहे. आणि ह्या पूर्वीच्या काळी आम्ही त्या नद्यांचं पाणी डायरेक्ट पिलं जात असायचं, परंतु आता स्वच्छ करून देखील पाणी पिण्यायोग्य राहू शकत नाही. आज आपण पाहिलं जातं की अनेक शास्त्रज्ञ, अनेक लोक सांगतात की आपण उजनीचं पाणी पितो, परंतु ते उजनीचं पाणी पिण्यास तर लायक नाहीच, तर कपडे धुण्यात देखील लायक नाही. ते पाणी आपण पिऊन आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो, आपल्यामध्ये इतकी प्रतिकारशक्ती निर्माण करतो, परंतु ते पाणी अयोग्य आहे असं अनेक विद्यापीठांनी किंवा वेगवेगळ्या देशातल्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. आज पाहिलं जातं, पुढे पाहूया. आजपर्यंत नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरील माती, एक नकोसा उग्र दर्पही होता. नदीला काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुडीसहित पाण्यावर उकळी मारल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळं काळवंडलं होतं. बघा, नदीचं रूप किती भयावह दिसत होतं की प्रदूषणामुळं लोकांच्या मनामध्ये त्याचं गांभीर्य नाही, लक्षात येत नाही. आणि या स्वच्छ नदीच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचं प्रदूषण पाहायला मिळतं. तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, अमर्याद वाढलेली जलपर्णी असेल, किंवा गटाराचं पाणी असेल, केमिकलचं कारखान्याचं पाणी असेल, अशा वेगवेगळ्या दूषित पाण्यामुळं नदीचं पावित्र्य किंवा ते खराब झालेलं होतं. त्या नदीच्या पात्रातील पाणी काळकुट्ट झालेलं होतं. त्याच्यामुळे नदीच्या किनाऱ्यावरती असणारे खडक जे काळे पडले होते, नदीच्या तळावशी असणारे जे गाळ आहे बुडबुडीच्या माध्यमातून किंवा ढवळल्यानंतर वर येत असायचा. हे सौंदर्य किंवा ते पावित्र्य आज पाहायला मिळत नाही पूर्वीचं. आणि याच्यामुळं निष्काळजीपणाने माणसाने वागल्यामुळं नदी ही नष्ट होत चाललेली आहे. आज बघितलं जातं, नदीच्या किनाऱ्यावरती मोठमोठ्या इमारती बांधल्यामुळं नदीचा प्रवाह, मोठा पाऊस झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये पाणी शिरतं. हे कुणी सगळं केलं तर मानवाने केलं. नदीला तर दूषित केलं, तिचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. अनेक गोष्टींच्या माध्यमामुळे नदीचं पात्र हे दूषित होऊ लागलेलं आहे. पुढे पाहूया. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. या जाणीवेने खांद्यावर भार पडला. बघा, माणसाच्या मनामध्ये विचार आला की एखाद्या गोष्टीविषयी आपण विचार करू लागलं तर त्याचं पावित्र्य की त्याचं मूळ रूप आपल्या मनामध्ये होतं. त्यांनी म्हटलं की खडकवासला नदीचं धरण तर आपण शहरामध्ये आणू शकत नाही, परंतु ते स्वच्छ ठेवण्याचं काम करतो. आणि लेखकाच्या मनामध्ये विचार आला की आपण या नदीच्या स्वच्छतेविषयी काय करू शकतो, त्याला यश मिळेल का आपल्याला. अशा अनेक समस्या त्यांच्या पुढे निर्माण झाल्या आणि त्याच्यावरचा बोज आपल्या डोक्यावरती आहे असं त्यांना भासू लागलं. पुढे पाहूया. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांना मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे. नदीच्या आणि लोकांच्याही त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी?
बघा, एकट्या दुकट्याने नाही. जसं म्हटलं जातं की हजारो हातानं झोळीमध्ये धान्य टाकलं तर लवकर भरते, पण एका एका मुठीनं टाकलं तर ते उशीर लागतो. अशा प्रकारचा विचार करून नदीचं सौंदर्य पूर्ववत आणण्यासाठी लेखकाने विचार केला की आपल्या सौंदर्याविषयी किंवा मित्रांविषयी नदीचं पावित्र्य जाणणाऱ्या त्यांना एकत्रित करावं. नदीमध्ये वाढलेली घाण, कचरा किंवा प्लॅस्टिक किंवा जलपर्णी हे नष्ट करण्याचं किंवा त्याच्यातून काढण्याचं, निर्मूलन करण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि तो कसा कार्यरत व्हावा किंवा कसं सिद्धीस न्यावं कार्य, हा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना विचार, पुढे पाहूया, भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभवावरून सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चात जास्त आणि प्रत्यक्षात सफाई काम मात्र नगण्य झालेलं. तात्काळ चापट बसून जाग आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढावा असं ठरवलं. बघा, जसं म्हटलं जातं की अनेक लोक नुसत्या चर्चा करतात. कुठलंही कार्य करायचं असेल तर अनेक जण जर एकत्र आले तर त्याच्यामधून चर्चा किंवा त्याच्या माध्यमातून फक्त कागदावरती नियोजन होतं, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस कामाला सुरुवात करायची असते त्यावेळेस सगळेच उपस्थित असे असतात, तसे नाही. लेखक म्हणतात की हा विचार, चर्चा प्रत्येकजण आपल्या अनुभवातून सांगत होता. सफाई कशी करावी, कशा पद्धतीनं करावं, त्याचा कचरा कुठे विल्हेवाट लावावा, असे अनुभव सांगत होते. परंतु ही सगळी चर्चा बरेच दिवस चालल्यानंतर लेखकाला एका जसा धक्का बसल्यासारखं, कानाखाली मारल्यासारखं वाटावं, तशा पद्धतीने विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि त्यांनी विचार केला की हे कधी होईल एवढं होऊ दे, परंतु आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. झाडी झुडपीमध्ये किंवा नदीच्या परिसरामध्ये झाडं वाढली होती. त्या झाडांच्या जवळ किंवा त्याच्या बुंद्यापाशी जे कागदाचे कपटे किंवा प्लॅस्टिक अडकलं होतं, ते प्लॅस्टिक काढायला लेखकाने सुरुवात केली. आणि कल करोसे आज करोसे अब कर, अशा पद्धतीनं त्यांनी ठरवून स्वतः कामाला सुरुवात केली. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहात वादळ होतं, पण प्रत्यक्षात एक पानही हलत नव्हतं. अशा विचारानं विचार करत बसणं तर शक्य नव्हतं किंवा त्याचं वास्तवात कामाला सुरुवात होणार नव्हती. आणि हाच विचार मनामध्ये ठेवून त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्याच्या हाताने काम करवून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. मग मी उत्साहाच्या भराभरा शेजारच्या झाडीत अडकलेला प्लॅस्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकार्यांना लगेच खेचून घेऊ आली. जे काम तोंडाने समजावून सांगून 8-10 दिवस हल्लं नव्हतं, ते 8-10 मिनिटात पार पडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचे अभियान चालवायचं होतं. बघा, लेखकाने विचार केला की हा विचार किंवा एकमेकाच्या विचारांचे देवाणघेवाण करत बसण्यापेक्षा आईचे शब्द आठवले की हातावर हात धरून बसण्यापेक्षा त्या हाताने कामाला सुरुवात कर. अकेले चलो, आपोआप सगळेजण पाठीमागे येतील. अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि नदीच्या पात्रामध्ये असणारा कचरा त्यांनी काढायला सुरुवात केली. ही वार्ता त्यांच्या मित्रांपर्यंत पोचली आणि क्षणार्धात काम तडीस न्यायला सुरुवात झाली. पुढे पाहूया. नदी प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायन, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलापर्यंत वापर आणि फेका या संस्कृतीचा धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं. या नदीपात्रात या प्रदूषणाची अग्रणी
म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीच्या काठचं काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर ढासांची बेसुमार पैदास झाली होती. बघा, नदी प्रदूषित कशी झाली होती. आज बघितलं जातं तर मोठमोठ्या शहरातलं मैलायुक्त पाणी ते नदीच्या पात्रात सोडलं जातं. म्हणजे कारखाने आहेत, त्या कारखान्याचं रासायनिक पाणी ते तुडुंब नदीमध्ये सोडून टाकाऊ वस्तू असणाऱ्या जे आपण रोज वापरतो परंतु त्याच्या निरुपयोगी झाल्या की ते नदीला खायला घालतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मोठमोठ्या गाड्यांचे टायर असतील, चाकं असतील, ते नदीच्या पात्रात फेकली जातात. अशा या वापरा आणि फेका या संस्कृतीमुळं माणसाचं जीवन प्रदूषणमय झाले. नदीचंही पात्र प्रदूषित होऊ लागलं. अशा या मोठ्या नदीच्या पात्रात देखील जलपर्णी देखील बेधुंदपणाने वाढत होती. त्याच्यावर ते वाढणारे ढास, अशा प्रकारचं प्रदूषण आणि ते ढास आपल्याला अपायकारक ठरू शकतात हे देखील जाणवत होतं. पुढे पाहूया. दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर उन्हात राबून वलवून वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वांना संध्याकाळी आपल्या घरी गेले. बघा, कामाला सुरुवात केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. लेखकाने आणि त्यांच्या सौंगड्याने मित्रांनी कामाला सुरुवात केली आणि कामाला सुरुवात करून नदीच्या पात्रात असणारा केर कचरा असेल किंवा टायर असतील किंवा जलपर्णी असेल, ती दिवसभर एकमेकाच्या मदतीनं नदीपात्रातून बाहेर काढला, त्याची विल्हेवाट लावली. नदीच्या पात्रातून नौकासूच्या माध्यमातून ते भरभरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ लागले. हे दिवसभरांचं वाकून केलेलं काम स्वच्छ नदीचं पात्र पाहून त्यांना केलेला शिनवटा किंवा केलेलं कष्ट याचा त्रास होत नव्हता. अशा पद्धतीनं सगळेजण संध्याकाळच्या वेळी आपापल्या घरी निघून गेले. परंतु पुढे पाहूया. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेली नदी, जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलेलं होतं. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता आणि कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला. बघा, कुठलीही गोष्ट केल्यानंतर निरर्थक वाटल्यानंतर माणसाला त्या गोष्टीचा कंटाळा वाटतो, परंतु लेखकाने तसं केलं नाही. दुसऱ्या दिवशी नदीच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर आपण काल केलेलं स्वच्छ पात्र होतं, ते पात्र प्रवाहित पाण्यामुळं परत गच्च कचऱ्याने भरलं होतं आणि तशा प्रवाहामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये भरलेलं पात्र पाहून त्यांना देखील केलेल्या श्रमाची आठवण होते. आपण केलेला श्रम वाया गेलं की काय, अशा प्रकारची त्यांची भावना होती. परंतु त्या ठिकाणचा केर कचरा किंवा प्रदूषित युक्त घाण ती लांब टाकली पाहिजे, अशा पद्धतीचा हेतू त्यांनी मनामध्ये धरून पुढे विचार केला. रात्री अंतरुणावर पडल्या माझ्या मनात विचार आला. वाडी गावापासून कसबा नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठच्या विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. ते पाणी ढासांसाठी खतपाणी झालं असतं. झाडीही फोपावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढीने केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोग आता गतकर्माची फळं. बघा, विचार करतात लेखक की पडल्या अंतरुणावरती विचार करतात. जर शहराची वसाहत किंवा शहरं वसवताना नदीच्या पट्ट्यामध्ये वृक्षांची लागवड केली असते, छोटा कसबा होता, त्याचं नगर झालं, त्याचं रूपांतर महानगरात झालं. परंतु ह्या शहरांची निर्मिती होत असताना नदीच्या किनाऱ्यावरती लोकवस्ती होऊ नये,
त्याच्या पट्ट्यामध्ये वनराई लावली तर ते डायरेक्ट घाण पाणी, सांडपाणी नदीमध्ये येत होतं. ते नदीमध्ये डायरेक्ट न येता त्या वृक्षांना मिळालं असतं आणि डासांची देखील पैदास कमी झाली असती. सांडपाण्यामुळे खत पाणी निर्माण झालं असतं आणि वृक्ष देखील फोपावले असते. नदीच्या पात्रात डायरेक्ट पाणी आलं नसतं शहरातलं. अशी ही शुद्ध हवा देखील लोकांना त्या वृक्षामुळे मिळाली असती. भूतकाळामध्ये केलेल्या लोकांच्या कामामुळे वर्तमान काळामध्ये आज माझ्या पिढीला जी चांगलं अनुभवायला मिळालं ते आत्ताच्या पिढीनं केलेल्या घाणीमुळं पुढच्या पिढीला त्याचा त्रास होणार आहे हे देखील त्यांना जाणवू लागलं. पुढे पाहूया. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवार होणारा काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैली बनली आमची. काही वेळेस यश मिळायचं, पण नदी स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू केलं. पहिल्या दिवशी काम केल्यानंतर जे नदीचं पात्र दुसऱ्या दिवशी देखील आम्हाला अस्वच्छ दिसू लागलं. त्यावेळेस देखील आमच्या मनामध्ये एक प्रकारची निराशा निर्माण झाली. परंतु आम्ही दुसऱ्या दिवशी देखील जोमाने कामाला लागलो आणि काम करत 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 आम्ही ते काम रविवारी होत होतं ते आता दररोज थोडा वेळ करू लागलो. अशा पद्धतीनं नित्याचं काम झालं आणि नदीचं स्वरूप स्वच्छ पाहिल्यानंतर एक ध्येयाची पूर्ती किंवा ध्येय आपल्यासमोर लक्षात आलं आणि त्याच्यामुळं काम सातत्यानं चालू राहिलं. पुढे पाहूया. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले. नदी मार्गाने प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. जसं लेखकांनी सांगितलं की आळंदीमध्ये इंद्रायणी म्हणून ओळखली जाणारी नदी आणि भीमाशंकर पर्वतावरती उगम पावलेली भीमा नदी यांचं भ्रमण करत प्रवास करत आळंदीवरून पुढे पंढरपूरला येते. असं लेखकाने विचार केला की आळंदी टू पंढरपूर नदीचं पात्र स्वच्छ करायचं. तशा पद्धतीनं त्यांच्या मनामध्ये विचार आला आणि तो ठरवून त्यांनी ढोबळ मनाने त्याची रचना करायचं ठरवलं. जशा पद्धतीनं आळंदीला ईश्वराचं रूप मानलं जातं, ती ज्ञानेश्वरांची समाधी म्हटली जाते. अशा पद्धतीनं तिथून सुरुवात करायची आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि अशामुळे त्यांनी एक प्रकारचा नदी स्वच्छतेचा उपक्रम आपल्या हाती घेतला. नंतर काही महिने साधन सामुग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या. मित्राशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणावरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवासाचा एक कुटुंब तयार होऊ लागलं आणि जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. बघा, आपण जसं पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक वारकरी 4 वाऱ्याच्या माध्यमातून पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी येतात. तशाच पद्धतीनं लेखकाने नदी स्वच्छतेचं काम हाती घेतल्यानंतर ते पुढेपर्यंत येत असताना त्यांच्या पाठीमागं नियोजन करावं लागतं. कुठे मुक्काम करायचा, कुठे सोय होईल याच्यासाठी मित्रांना फोन केले. वेगवेगळ्या संस्थांचं सहकार्य घेऊन त्यांच्या मदतीनं नदीचं पात्र कसं स्वच्छ करता येतील. नदीतून प्रवास करत असताना कौटुंबिक एकोपा असावा ह्या हेतूने जवळजवळ सगळेजण आम्ही तयार झालो आणि ह्या मोहिमेला सुरुवात झाली. जसं पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक पताका घेऊन लोक वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने पायी चालत आळंदी किंवा देहूवरून येतात आणि अशा या वारकऱ्यांच्या माध्यमातून पंढरपूरची वारी केली जाते. तशाच पद्धतीची वारी या पंढरपूरपर्यंत व्हावी आणि म्हणूनच लेखकाने विचार केला आणि त्याचं नाव ठेवलं. ते पुढे पाहूया. पंढरपूरला सगळेच लोक चालत जातात.
पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात आणि आपली ही दिंडी नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म याची सांगड घालणारी दिंडी म्हणजेच जलदिंडी. जलदिंडी ही सर्वांची दिंडी. इसवी सन 2002ला सुरू झालेली ही दिंडी सलग 16 वर्ष चालू राहिली. म्हणजे लेखकाने जसं वारकरी पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक दिंड्याच्या माध्यमातून येतात, तशाच पद्धतीने लेखकाने विचार केला की ही पायी चालत येणाऱ्या दिंड्या वेगळ्या रस्त्याच्या मार्गाने, परंतु पाण्याच्या प्रवाहामध्ये नदीच्या पात्रातून येणारी दिंडी म्हणजे जलदिंडी म्हणून त्याचं नामांतरण केलं. आणि त्याच्यामुळं पुढे सकारात्मक सगळ्या मित्रांचा भाव मिळाल्यामुळे स्वास्थ्य असेल किंवा पर्यावरणाचं संगोपन असेल, अध्यात्म असेल, या सगळ्यांची सांगड घालून लेखकाने एक दिंडी निर्माण केली आणि तिचं नाव ठेवलं जलदिंडी. ही जलदिंडी सगळ्यांच्या माध्यमातून 16 वर्ष काम करत राहिली. जवळजवळ 2002 ते 2016 पर्यंत यांचं कार्य सुरू होतं. आणि अशा पद्धतीनं त्यांनी या जलदिंडीच्या माध्यमातून लेखकांनी नद्याचं संवर्धन किंवा नद्या स्वच्छ कशा राहतील याचा भाव ठेवला. आणि लेखकांना या पाठाच्या माध्यमातून हेच सांगायचे की आपल्या आजूबाजूचं प्रदूषण आहे तो रोखण्याचा प्रयत्न करावा. थांबवू तर शकत नाही, संपवू शकत नाही, परंतु ते लोकांच्या माध्यमातून हे शक्य होऊ शकेल. अशी ही जलदिंडी काढून लेखकाने सगळ्या समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. पाठ संपलेला आहे. आता या पाठाच्या खाली असणारे जे स्वाध्यायाचे प्रश्न आहे ते तुम्ही घरी वहीमध्ये सोडवून ठेवा.